थोडीशी घाई करायची, थोडा स्पीडअप करत आहे जेणेकरून सर्व जेणेकरून फटाफट आपले सामने उरकले जातील, आपल्याला घरी जाता येईल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु चेंडू थोडासा उचली घेतला आणि सरळ चेंडू जाऊन यांच्या हातामध्ये विसावला गेला. निळा चेंडू सांगता होते. धावसंख्या स्थिर, फक्त 5. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न, क्षेत्रस्थिती तैनात. थर्डमॅन शॉट, थर्डमॅनला चेंडू अडवला गेला आणि 1 धाव. धावून पूर्ण. धावसंख्या होती 6. आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं गेलं त्यांनी त्यांच्या माध्यमातून. आपण पाहताय ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी, फक्त आणि फक्त हे पहिलं पर्व कापडे विभागाच्या उत्कर्षासाठी बॅटची लिडिंग एज आणि चेंडू हातामध्ये. रुपेश बॅक टू दी डगआउट. नवीन फलंदाज, त्याला त्वरित लगेच जायचं. नवीन फलंदाज त्वरित लगेच. सकाराम, नवीन फलंदाज सकाराम. म्हणून कापडे बोर्डमध्ये या संघाची ख्याती आहे आणि तो संघात एक नौका संघ असोसिएशन मध्ये दाखल झालेला भीमनगर कापडे खुर्द या संघा समेत 2 हात खेळण्याची जे तयारी आहे. पाहूया आपल्या नशीब आजमावण्यासाठी आज कापडे खुर्द ब हा संघ या कोल्हा ग्राउंड मध्ये या संघ नायकाने या गावाने उतरवलेले आहे. आपण खेळायचं फक्त या आपल्या गावाच्या नावासाठी आणि ज्या संघाची जर्सी आपण घातलेली आहे त्या गावाच्या नावासाठी आपल्याला खेळायचं आहे. पाहूया कोणता संघ कशी काय फलंदाजी कशी गोलंदाजी करतोय. विशाल काटे, एक नामवंत गोलंदाज ज्याची फिरकीपट्टू असा क्षेपणास्त्र आदित्य सकपाळ्याने बाहेर काढले ते विशाल यांच्या माध्यमातून. विशाल काटे माईक केपीएल झाले, त्या केपीएल मध्ये हा खेळाडू साने ऑरेंज कापडे खुर्द या संघामधून खेळत होता असा विशाल काटे. एक कॉन्फिडन्स असलेला फलंदाज गोलंदाज म्हणून पाहिलं होतं या विशाल काटे यांच्याकडे. विशालचा पहिला चेंडू, तेवढ्या ताकदीचा फलंदाज समोर रुपेश फक्त दिशा द्यायचं काम केलं आणि चेंडू लॉंग स्टॉप रिझन मध्ये जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू होतोय सीमा पार, येतोय चौकार डीजेला. आमच्या व्यासपीठावर असलेले पाहुणे पदाधिकारी आपला असेल आमच्या कापडे खुर्द ग्रामस्थांच्या वतीने जाणता राजा मित्रमंडळ व बीसीसी पायटा यांच्या विद्यमाने साकारत असलेली स्पर्धा. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये आपण आला सहभाग घेतात आपला असेल मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढील चेंडू बुलेट करून विशाल काटे ऑन साइडला तडकेला चेंडू स्टेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. चेंडू घास पुसत येतोय, तद्वर चित्रशिक येतोय. दोघांमध्ये फंबल झाले, तद्वर 2 धावा अर्जित करण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. 2 धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती आहे 12. एक सन्मानजनक धावसंख्या या षटकामध्ये पाहायला मिळाली आपल्याला. विशाल काटे यांच्या माध्यमातून पुढील चेंडू. आपल्याला सन्मानजनक धावसंख्या उभा करायची असेल तर 18 चेंडूमध्ये 30 ते 35 धावा आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा झाल्या तर एक टफ फाईट, एक रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा दांडी रुपेश बॅक टू दी डगआउट. देतोय आपण डीजीला संधी. रुपेश हे तंबूच्या आश्रयाला. हा साहेब आपण आलात या
सामन्याचा आनंद घेतलात आपलं असेल हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्यातून रजा घेताना पाहायला मिळते चिकणे साहेब, विकास साहेब. थोडं स्पीडअप करायचं आहे खेळाडूंनी, आम्हाला सहकार्य काय थोडंसं स्पीडअप करायचं आहे जेणेकरून फक्त आपल्याला 15 मिनिटाचा षटक 12 मिनिटाचं षटक ठेवलेलं आहे. 3 षटकं 12 मिनिटांमध्ये आपण टाकून घ्यायचे आहेत. पुढचा चेंडू विशाल यांचा पुन्हा एकदा. वा काय गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 चेंडूवर चांगले फटके आले होते परंतु पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. एक नामवंत खेळलो विशाल काटे, अगदी रोखून धरलं कापडे खुर्द संघाच्या खेळाडूंना. पुन्हा एकदा गोल ट्रॅकवर. पंचांच्या भूमिकेत आपण पाहताय एक नामवंत पंच पाहायला मिळतील तालुक्यातील, ज्यांनी मुंबईमध्ये मोठी मागणी अशी रोशन खापणे आणि प्रदीप शिंदे सर या आधी पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळालं. एक इकॉनॉमिक गोलंदाज कापडे खुर्द संघाचा जयराम निकम यांना पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विशाल काटे. बॅटची इनसाइड या चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने आणि तो चौकार इज. प्रगतीपथावर असताना भीमनगर कापडे खुर्द संघाची धावसंख्या होते 2 बाद 16. मोठी फटकेबाजी करावी लागेल कारण का आपल्या समोर तेवढाच ताकदवर संघ, त्यामध्ये आदित्य सकपाळ, विशाल काटे, दिनेश असे चांगले, अजय सकपाल असे चांगले मातब्बर खेळाडू ज्यांचा आम्ही खेळ पाहिलाय. जवळजवळ 5 ते 6 त्यांच्याकडे उत्कृष्ट असे फलंदाज आहेत. समीर चांगल्या चेंडूला येते आडवे बॅटने खेळायचं होतं, थोडं काय व्हायना पण बॅटची इनसाइड येते चेंडू स्टीलवर आदळला गेला. आता तिसरा धक्का भीमनगर कापडे खुर्द संघाला. चला साहेब आतमध्ये. समीर जाधव आधी मी नामोल्लेख केला होता तो समीर जाधव यांचा एक चांगला गोलंदाज. या स्लॉक मध्ये कापडे खुर्द संघाला धावा बनवायची असतील तर चौका षटकांची अपेक्षा असेल परंतु हा गोलंदाजही तेव्हा ताकदवर आहे. समीर जाधव तो नवीन आलेला फलंदाज. काय गोलंदाजी. पुन्हा एकदा एक धाव पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला आणि एक धाव लेग बायच्या स्वरूपात पाहायला मिळाली. धावसंख्येत होते बदल, धावसंख्या होते 17. समोरच्या संघावर दडपण आणायचं असेल ना तर तुम्हाला नक्कीच मोठी फटकेबाजी करावी लागेल. मी अगोदरच सांगत होतो कारण का त्या समोरच्या संघामध्ये मातब्बर असे 2-3 खेळाडू आहेत. समीर जाधव असो, विशाल काटे असो, आदित्य सकपाळ, अजय सकपाळ असे मातब्बर खेळाडू समोरच्या संघामध्ये त्यांचे आम्ही पाहिलेली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर स्टेट डाऊन चेंडूवर येतोय विशाल काटे. एका धाव समाधान म्हणावते सकार आणि विराज यांना. एका धावेने धावसंख्येत होतोय बदल, धावसंख्या एका धावेने पुढे सरकते जाऊन पोहोचते 18. शेवटचे षटक प्रगतीपथावर. निर्धार चेंडू काय गोलंदाजी उजवेशीच्या बाहेर चेंडू फक्त पाहतच राहिला तो सकाराम. आतापर्यंत चांगले गोलंदाजी पाहायला मिळाले ती समीर यांच्या माध्यमातून. काय जखडून ठेवले संघाला भीमनगर संघाला. भीमनगर संघाकडे गोलंदाज चांगले आहेत मात्र त्यांना इथे कमी भासेल ती विराज मयूर यांची. एक चांगला गोलंदाज होता पण गावाला राहिला.
मयूर मोरे आणि थोडासा फंबल होतोय अजय सकपाल. चांगलं क्षेत्ररक्षण, हॅलो, चांगलं बॅकअप पाहायला मिळालं ते आदित्य यांच्या माध्यमातून. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या 20. धावसंख्या 20 जाऊन पोहोचलेली आहे. थोडं स्पीडअप करायचं आहे. चांगला फटका सगळ्यांच्या बॅट मधून. 1 बाउन्स येतो. पुन्हा एकदा मिडविकेटच्या क्षेत्रक्षेत्री ते अजय तयार. धावा मिळतील फक्त 1 आणि 1 आणि 1 आणि ते षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या संपुष्टानंतर भीमनगर कापडे कृती संघाची धावसंख्या होती 3 बाद 25. जिंकण्यासाठी 26 धावांचं आव्हान ठेवलं. 18 चेंडू 26 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. चला भीमनगर कापडे कृती आपलं त्वरित क्षेत्ररक्षण सजावून घ्या आणि आदित्य सकपाल विशालकडे त्वरित आपले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवा. 18 चेंडू 26 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. नावे होते दीपक निकम द्वितीय क्रमांक 15,000 रुपये. मनोहर निकम प्रथम क्रमांक चषक 8,000 रुपये. संतोष कदम तृतीय क्रमांक आणि रोख रक्कम आणि क्रमांक 10,000 रुपये. शरद पाटे द्वितीय क्रमांक चषक 5,000 रुपये. तानाजी निकम जाणता दादा मित्र मंडळास 76 टी शर्ट रक्कम होते 22,800 रुपये. विलास निकम युट्यूब लाईव्हचा संपूर्ण खर्च 10,500. अमोल सालुंके 5,555. आनंद जाधव 5,000 रुपये. रवींद्र गुणाजी शिंदे मालिकावीर ब्लूटूथ स्पीकर 5,000 रुपये. सुजित निकम मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक 5,000 रुपये. विश्वजित निकम 16 टी शर्ट सामनावीरांसाठी रक्कम रुपये 4,800. मनोहर नारायण निकम 20 सन्मान चिन्ह 5,000 रुपये. अरुण उतेकर रामचंद्र निकम श्रीपद निकम महेश उतेकर अमोल उतेकर भरत निकम प्रवीण निकम यांच्यातर्फे नितेश निकम यांच्या योजनेतून आपल्याला जे सकाळी नाश्ता व आताचं भोजन मिळणार आहे. धन्यवाद. सुनील निकम 25 सन्मान चिन्ह 2,500 रुपये. सोपान निकम सिक्सरचे चेंडू 8 बॉक्स 2,400. किरण दळवी 3 जोड सूज उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक 2,400. सतीश बेलोशे 2,222 रुपये. राज सुंदर जामदार उदयमुख खेळाडू शिस्तबद्ध खेळाडू साधारणतः किमतीचे 2,000 किमतीचे स्मार्ट वॉच. शिवाजी सीताराम निकम 20 शाल 2,000 रुपये. नंदकुमार निकम 2,001. या सामन्यानंतर पुढील जे आयोजक होते
दे आम्हाला दानशूर व्यक्तींची नावे घेतली जातील. धन्यवाद. सामन्याला होते सुरुवात. पंचांचा येतो ग्रीन सिग्नल. स्ट्राईकला येतो नितीन. नॉन स्ट्राईक एंडवर येतोय अक्षय. स्ट्राईक एंडवर नितीन. सामन्याला होते सुरुवात. गोलगेट ट्रॅकवर भीमनगर संघाकडून येतोय. भीमनगर संघाचा 12वा खेळाडू 12th मॅन. भीमनगर संघाचा 12th मॅन. कृपया जुनं ते आवे कुठे गेला त्या तो धमकी म्हणाव. आवे कुठे गेला इथलं बॉक्स कुठे पंचांचा येतोय ग्रीशनल. 12वा खेळाडू भीमनगर संघाचा 12वा खेळाडू 12th मॅन. कृपया कॉमेंट बॉक्स मध्ये या. जुनी बोल जुना बोल अरे याला विचार ना नाव काय ते बोलायचं नाव काय. साहिल. साहिल वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. सांघिक पहिलं षटक. 18 चेंडू 26 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सामन्याला होते सुरुवात. पंचांच्या डाव्या दिशेने बुलेट ट्रॅकवर आणि स्क्वेअरला चेंडू तट गेला. चेंडू ते सीमारेच्या दिशेने क्षेत्ररक्षक तत्वर येतोय. धावा मिळतील. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही सलामीवीरांनी. आम्ही कपडे घातले. अरे नियम पण आम्ही दाबलो की आम्ही आमची घातलीच का. ओके नक्की 2 धावांनी श्रीगणेश होतोय तो फौदरावटी कापडे बुद्रुक संघाचे. पुन्हा एकदा गोलने ट्रॅकवर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु पंच आमच्याकडे वळतील. अवांतर धाव एक वाईटच्या मदतीने धावसंख्येत बदलवतो. धावसंख्या होती आहे 3. बिनबाद 3 असं मैदानाच्या आतमध्ये फौदरावटी संघाची धावसंख्या. फटका साजवायचा होता फक्त हवेतून बॅट फिरवली गेली. बॅटमध्ये चेंडू आला नाहीये. यष्टीरक्षकाकडे चेंडू गेला. थोडासा यष्टीरक्षक फंबल झाला. निर्धाव चेंडू जी होती आहे सांगता. थोडासा फंबल होतो यष्टीरक्षक. त्याच कारणाने एकच धाव एखादं समाधान मानावं लागते ते नितीन यांना. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती आहे 4 धावा धावसंख्येवर. आपल्याला समीकरण मैदानामध्ये फक्त 18 चेंडू मध्ये 26 धावांचा आहे. अतिशय संतगतीने चाललेला सामना. पहिल्या गटातील चाललेला सामना आणि शेवटचा सामना फेरीतील शेवटचा सामना. उंच मारला फटका. चेंडू गोल शतक येतोय का आवाक्याच्या बाहेर. शतक तेथे येतोय. 2 धावा धावून पूर्ण केले तर नितीन आणि अक्षय यांनी. धावसंख्या होती आहे 6. पहिलं षटक प्रगतीपथावर. एक चांगल्या धाटणीची गोलंदाजी करावी लागेल ते भीमनगर कापडे खुर्द संघाला. आपल्याला मैदानामध्ये स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी चांगली गोलंदाजी ही महत्वाची बाब आहे. पुन्हा एकदा वाईट. ही जी तुमची चेंडूची दिशा आहे ना ती तुमच्या संघाची दशा ठरवणारी आहे. वाईट मुळे 1 धाव पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. पुन्हा एकदा मोठा प्रहार करायचा होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. हवेतून फिरवले गेले. चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क आला नव्हता. त्याच कारणाने का होईना निर्धाव चेंडूची होती आहे सांगता. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर साहिल. आडव्या बॅटने खेळायचं होतं. 1 धाव धावून पूर्ण. एकशे शांततेने 1 धाव धावून पूर्ण केली आहे.
पहिल्या षटकच्या संपुष्टानंतर फौजदारवाडी संघाची धावसंख्या होती बिनबाद 8. 12 चेंडू. रुपेश वैयक्तिक पहिलं व सांगित दुसरं षटक घेऊन 12 चेंडू 18 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहताय राधाकृष्ण चषक 2024. जाणता राजा व बीसीसी पायटा यांच्या संयुक्त विद्यमानाने चाललेली ही भव्य दिवसी स्पर्धा पंच पुन्हा एकदा आमच्याकडे ओळखतील. मी अगोदर सांगितलं होतं की आपल्या बॉलिंगची दिशा ही आपल्या संघाची दशा ठरवणारी एक अवांतर धावसंख्या होतोय बदल 9 धावसंख्या. पुन्हा एकदा गोल ट्रॅकवर रुपेश मोठा फटका केल्याचा होता. एकदम संत गतीने चाललेला हा सामना फौजदारवाडी कापडे बुद्रुक विपक्ष भीमनगर कापडे खुर्द यांच्यामध्ये चालला संत असा सामना. थोडंसं स्पीडअप करायचंय, आम्हाला सहकार्य करायचंय. चांगला फटका होता. एक धाव जाऊन पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी सज्ज. दुसरी धाव थोडस का होईना पंचांनी रोखलं गेलं. 2 धावा काढायच्या होत्या परंतु थ्रो केल्याच्या नंतर तिसरी धाव काढायची होती. पंचांनी रोखलं गेलं. 2 धावा पंच आमच्याकडे इशारा करतात. 2 धावांनुसार धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होती 11. दुर्गावाडी संघाने तयार राहायचंय. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो संघ आपल्या समोर खेळेल. दुर्गावाडी संघाने तयार राहायचंय. बॅटची इनसाइड एज क्षेत्रक्षी थोडा पाठीमागे राहिला त्याच कारणानं का होईना पुन्हा एकदा क्षेत्रक्षी फंबल झाला. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. धावसंख्या पुढे सरकेल 2 धाव्याने. धावसंख्या होते 13. पुढचा चेंडू रुपेश यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोठा प्रयास करायचा होता. एकदा जाऊन पूर्ण 1 बाउंड 2 बाउंड चेंडू पण तो क्षेत्ररक्षक डीप मधून येतोय. चेंडू आता लेझी क्रिकेट पाहायला मिळेल आपल्याला या खेळाडूच्या माध्यमातून. त्याचाच फायदा का होईना परंतु 3 धावा येथे अर्जित करताना पाहायला मिळाले आपल्याला. फौजदारवाडी संघाचे दोन्ही फलंदाज नितीन आणि अक्षय. धावसंख्या पुढे सरकेल 16 धावा. 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. 10 धावांची गरज. रेडी आहे ना दुसऱ्या षटकातील काही बॉल शिल्लक. चांगला बॉल. थोडीशी उचली पाहायला मिळाली. उजव्या स्टंपच्या वरतून हातामध्ये विसावला गेला चेंडू. निर्धाव चेंडू जे होते सांगता. पुन्हा एकदा रुपेश बोलणे ट्रॅकवर. जय हरी महाराज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू सांगता. येथे होते दुसरं षटक समाप्त. 2 षटकाच्या संपुष्टानंतर संघाची धावसंख्या होती किती रे 16. 6 चेंडू 10 धावांची गरज. 6 चेंडू 10 धावा. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यातील मात्र शंका नाहीये. पाहूया पहिल्या 2 चेंडूवर आपला सामना कुठे जातोय तर पाहायला मिळेल. या ठिकाणी आमचे महाराज फौजदारवाडीचे कृपया बाउंड्री लाईनवर राहायचंय. जे आयोजक समोरच्या स्क्रीनचे ते जे आयोजक आहेत ना त्यांनी बाउंड्री लाईनवर राहायचंय. कापडे खुर्द पायटा जाणताराचा मित्रमंडळाचे आयोजक आहेत त्यांनी कृपया बाउंड्री लाईनवर जायचंय.
जे स्क्रीनच्या समोर आहेत ना, जे ब्लॅक स्क्रीन लावलेली आहे त्या साईडला जे आयोजक आहेत त्या बॉलरचं नाव काय? नवीन बॉलरचं नाव काय? विद्यानंद नवीन बॉलर विद्यानंद. पट्ट्यात 6 चेंडू 10 धावांची गरज. सामना एक रंगतदार होण्यातील मात्र शंका नाहीये. 6 चेंडू 10 धावा. सामना कोणाकडे जाईल? कापडे खुर्द भीमनगर की फौजवाडी कापडे बुद्रुक यांच्याकडे? 6 चेंडू 10 धावा. सामन्यामध्ये रंगतदार. पंच आमच्याकडे होतील. दोन्ही समांतर करतील. येथील अवांतर धाव. 6 चेंडू 9 धावा. 6 चेंडू 9 धावा. मी अगोदर सांगितलं पहिल्या षटकामध्ये आपल्या चेंडूची दिशा आपल्या संघाची दशा ठरते. पुन्हा एकदा आपण चेंडू टाकला. स्क्वेअर दिशेने चेंडू जातोय. चेंडू होतोय 1-2 बाउंस सीमा पार. रोशन कापणे सर आमच्याकडे होतील. येतो या चौकार डीजे. पुन्हा एकदा मोठा प्रहार पाहायला मिळाला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडूने गाठली सीमा रेषा. येतोय या चौकार डीजे. जिंकण्यासाठी एका धावेची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग असा नियम स्पर्धेचा. हलक्या हाताने स्टीअर केलं. तेथे 1 धाव निश्चित. आणि ते फौजवाडी कापडे बुद्रुक हा संघ विजय झाले. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभव संघांचे खूप सारे कौतुक. चला फौजवाडी कापडे बुद्रुक आणि दहीदुर्गवाडी आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. भरत साहेब निकम यांच्या शुभ हस्ते हे नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दुर्गवाडी